नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी आहे. कुणाल कामरानं आणखी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. जुन्या व्हिडिओमधील गाणं एडिट करून त्यानं पोस्ट केलं आहे. तर व्हिडिओमध्ये शिवसैनिकांचा तोडफोडीचा व्हिडिओ सुद्धा एडिट केल्याचं दिसतंय. तोडफोडीतील जे स्टुडिओमध्ये जी तोडफोड झाली होती त्याच्यावर कामराकडून नवं गाणं आता पोस्ट करण्यात आलंय. शिवसैनिकांना पुन्हा एकदा डिवचल्याचं दिसतंय. तर हम होंगे कंगाल असं गाणं कामरानं पोस्ट केलेलं आहे. आधीच कुणाल कामरा याच्या गाण्यावरून वादंग निर्माण झालेला होता. त्याच्या ज्या ठिकाणी त्यानं हे गाणं गायलं त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली होती शिवसैनिकांकडून आणि त्याच तोडफोडीचा व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकत त्यानं नवीन एडिट केलेलं गाणं पोस्ट केलंय. अंधविश्वास देश का सत्यानाश, हम होंगे कंगाल एक दिन, होंगे नंगे चारों ओर, करेंगे दंगे चारों ओर, पुलिस के पंगे चारों ओर एक दिन, मन में नथुराम हरकते आसाराम, हम होंगे कंगाल एक दिन, होगा गाय का प्रचार लेके हाथों में हथियार, होगा संघ का शिष्टाचार एक दिन, जनता बेरोजगार गरीबी की कगार, हम होंगे कंगाल एक दिन. तर यावर प्रतिक्रिया देण्यासाठी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत. नरेश म्हस्के जी, कुणाल कामरानं आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याच्यामध्ये शिवसैनिकांनी जो राडा घातलेला होता त्याचाही व्हिडिओ दिसतोय. हॅलो. हा बोला. नवीन व्हिडिओ. दिशा सॅलियन यांचं जे प्रकरण बाहेर आलेलं आहे, दिशा सॅलियन हे प्रकरण जे बाहेर आलेलं आहे आणि त्यामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव गौलेलं आहे आणि त्या प्रकरणावरून लक्ष जनतेचं दुसरीकडे नेण्याकरता कुणाल कामरा याला भाडोत्री तट्टू म्हणून नेमलेलं आहे. त्या प्रकरणाचं लक्ष लोकांमध्ये चर्चा होऊ नये आणि त्याकरता एक नवीन वाद निर्माण व्हावा याकरता या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. कुणाल कामरा हा भाड्याचा तट्टू म्हणून काम करतोय. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या पेरोलवर काम करतोय. परंतु अशा पद्धतीने जर तो काम करत राहिला तर शिवसैनिक त्याला नक्कीच प्रसाद देणार. पण नरेश म्हस्केजी, त्याला उत्तर द्यायला पाहिजे होतं किंवा त्याच्यावर कायदेशीर मार्गाने कारवाई करायला पाहिजे होती. तोडफोड केली त्याच्यामुळे कुठेतरी या प्रकरणाला हवा मिळाली असंही बोललं जातं. ज्या दिवशी कंगना राणावत वरती हल्ला झाला, तिच्या घराची मोडतोड करण्यात आली, मीडियावरती अर्णव जे रिपब्लिक मीडियाचं आहे त्यांच्या बाबतीत जी स्टेप घेतली त्यावेळी कुठला लोकशाही मार्ग निवडला होता. आणि बघा, शिवसैनिक जो आहे, शिवसेना मुळात प्रतिक्रिया म्हणून निर्माण झालेली संघटना आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे जे शिवसैनिक आहेत ही आमची प्रोसेस नाहीये, ही प्रतिक्रिया आहे. शिवसेनेचा जन्मच प्रतिक्रियेतून यापुढे सुद्धा अशीच तीव्र प्रतिक्रिया दिली जाईल असं तुम्ही म्हणताय. चुकीच्या पद्धतीने जर आमच्या नेत्याच्या संदर्भात जर चुकीच्या पद्धतीने कोणाचा तरी भाड्याचा तट्टू म्हणून काम करणार असतील तर त्याला योग्य तो प्रसाद दिला जाईल. पण सर, म्हस्के सर, आणखी एक मुद्दा उपस्थित केला जातोय की त्या गाण्यामध्ये जो आधीचं गाणं होतं त्याच्यामध्ये नाव शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचं नाहीये, थेट नाव कोणाचंही घेतलेलं नाहीये, तरी सुद्धा अशा पद्धतीनं तोडफोड केल्याचं बोललं जाते. आणि दुसरीकडे कुणाल कामराने सुद्धा म्हटलेलं आहे की मी माफी मागणार नाही. मला आठवतंय का की ज्यावेळी पावसाच्या खड्ड्यांवर जेव्हा जो व्हिडिओ आला होता त्यावेळी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं होतं का? नव्हतं ना. तरी सुद्धा त्या गायिकेला जो काही छळवात मांडला त्यावेळी हे विचार कुठे होते? पण त्यावेळेला शिवसेना एकच होती, मूळ शिवसेना होती.
हे बघा त्यावेळी मुळे शिवसेना होती ना तेव्हा आदेश दिले असतील ना कुणीतरी. मग त्यावेळी जेव्हा प्रतिक्रिया उमटली होती त्यावेळी शिवसेना एकच होती ना, विचार एकच होता, प्रतिक्रिया. त्यामुळे ती शिवसेना आता आहे, त्यामुळे त्याची प्रतिक्रिया उमटणार. आणि ही जी काय बाजूला गेलेली जी शिल्लक सेना आहे त्यांच्याकडे कोणी आता शिल्लक नाहीये. निश्चितच मस्केजी, आता तुम्ही जो मुद्दा जो तुम्ही उपस्थित केलेला आहे दिशा सालियनचा, त्याच्यावरच बोलण्यासाठी शिवसेना युबीटीच्या सुषमा अंधारे सुद्धा आपल्या सोबत आहेत. तुम्ही ऐका त्या काय उत्तर देत आहेत ते. सुषमा अंधारे ताई, नरेश मस्केजी आपल्या सोबत आहेत आणि ते म्हणतायत की दिशा सालियनच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळे उद्योग सुरू आहेत आणि भाड्याचा टट्टू ठेवलेला आहे. नाही, मस्के काय बोलतात त्याला काही उत्तर देण्यात मी बांधील नाहीये. पण एक नक्की आहे की आता जे काही चाललेलं आहे, ज्यांचं सरकार आहे, ज्यांच्याकडे सगळ्या शक्ती आहेत, कुवत आहे, गृहमंत्र्यांची ती कुवत आहे, तर खरं तर गृहमंत्र्यांनी तात्काळ काय अरेस्ट असेल, पोलीस स्टेशनच्या कंप्लेंट असतील, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. हे सगळं न करता तोडफोडी ज्या वेळेला केल्या जातात याचा स्पष्ट अर्थ आहे की गृहमंत्री म्हणून त्यांचं पोलीस खातं हे फार तोकडं पडत आहे का, किंवा जे सरकारमध्ये बसले, जे स्वतः गृहमंत्री आहेत, त्यांना पोलीस आणि न्याय व्यवस्था याच्यावर विश्वास नाहीये का? मग कशासाठी आपण पोलीस स्टेशन आणि न्यायालय केलेली आहेत? मग प्रत्येक गोष्टीचे उत्तर आपण तोडफोडीनं दिलेलं जास्त चांगलं. ह्या गोष्टीत जायचंच नाही. ज्युडिशियरी सिस्टीमवर विश्वास नाहीये. जर सत्ताधारीच ज्युडिशियरी सिस्टीमवर विश्वास ठेवणार नसतील तर मग बाकीचं काय बोलण्यात अर्थ आहे? बाकी आणि कामराने सुद्धा स्वतः सांगितलंय ना की यस, मी माफी सुद्धा मागेन. त्यानं नाही म्हटलं नाही, मी माफी पण मागेन. पण तो काय म्हणतोय की मला न्यायालयाने सांगू द्या, न्यायालय जी शिक्षा देईल ती मी घ्यायला तयार आहे. पण न्यायालयाच्या आधी आपण शिक्षा देणारे कोण? काय माननीय गृहमंत्र्यांचा न्यायालयावर विश्वास नाहीये का? मला गृहमंत्र्यांना फक्त मला विचारायचं आहे, बाकीचं काही मला काही बोलायचं नाही त्याच्यात. मस्केजी आपल्या सोबत आहेत, तेच उत्तर देतील. बोला. नाही, हे बघा, गृहमंत्री म्हणून गृह खात्याने जी काही कारवाई केली ना, आमच्या राहुल कनान आणि यांच्यावरती कारवाई झाली, त्यांना अटक झाली, त्यांना पोलीस स्टेशनने, आम्ही त्याला विरोध नाही केला. तसं आमचे शिवसैनिक त्याला प्रसाद देतील, जो काही द्यायचा तो आता कुठल्या स्वरूपात द्यायचा तो त्याला मिळाल्यानंतर कळेल. आणि ते जर कायद्याच्या विरोधात असेल तर ते आज जायला सुद्धा तयार आहेत. पण सुषमा अंधारे म्हणतात की तुमचा कायद्यावर विश्वास नाहीये का? तुम्ही कायदा हातात घेताय? नाही, हाच जो कायदा आहे तो अर्णवच्या वेळी लागायला पाहिजे होता. हाच जो कायदा आहे तो त्या आपल्या कंगना राणावत, नवनीत राणा यांच्या संदर्भात पण हा कायदा होता ना त्यावेळी. मग त्यावेळी तर मुख्यमंत्री होते. मग त्यावेळी काय झालं होतं? त्यावेळी तो कायदा का विसरले? सुषमा अंधारेजी, अगदी बरोबर आहे. नवनीत राणा असतील किंवा कंगना राणावत असेल, अजून नावं विसरली गेली. कीर्ती चितळेचं पण नाव त्याच्यात घ्यायला पाहिजे आणि अर्णवचं पण घ्यायला पाहिजे, राणेंच्या पोरांचं पण नाव घ्यायला पाहिजे. ही खूप नावं आहेत. परंतु ही सगळी नावं जर बघितली तर या सगळ्या नावांवर झालेली जी कारवाई आहे ती कारवाई पोलिसांनी रीतसर केलेली कारवाई आहे. तिथे कोणी लोक किंवा गुंड पोचलेले नाहीत तोडफोड करायला. पोलीस गेले, पोलिसांनी अटक केली, पोलिसांनी कारवाई केली. म्हणजे लेट देम डू ना. पोलीस आहेत ना, पोलिसांना कारवाई करू द्या. पोलिसांच्या आधी जेव्हा आपण कायदा हातात येतो तेव्हा खरे प्रश्न निर्माण होतात. मी असं म्हणते की या सगळ्या अर्णववरही कारवाई झाली, चितळेवर पण झाली आणि त्या कंगना राणावतवरही झाली. पण त्या सगळ्या कारवाया ज्या आहेत त्या कायद्याच्या चौकटीत झालेल्या कारवाया आहेत. तिथे कुणीही पोलीस अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतर कुणी जाऊन त्यांना तोडफोड, हमरी-तुमरी, हाणामारी किंवा त्यांना जीवे मारण्याची धमकी असे प्रकार केलेले नाही. हेही तितकंच उल्लेखनीय आहे. सुषमाताई त्यावेळी कदाचित नव्हत्या शिवसेनेत, परंतु त्यावेळी सुद्धा अशाच पद्धतीने कंगना राणावतच्या घराबाहेर पोलीस स्टेशन झालेले आहेत प्रकार. अर्णबच्या वेळी झालेले प्रकार. आम्ही होतो आदेशाचं पालन करायला. सुषमाताई कदाचित आपण त्यावेळी नव्हतात, त्याच्यामुळे तुम्हाला त्याची कल्पना नसेल. तुमचंही म्हणणं बरोबर आहे. पण शेवटी आम्ही शिवसैनिक आहोत, रिॲक्शन निघणारच. म्हणजे तुम्हाला आदेश दिले होते असं तुम्ही म्हणताय मस्केजी? हो, नक्कीच ना. आणि तुम्हाला माहिती आहे की हा आदेश आम्ही पाळण्यामध्ये पहिले तत्पर हनुमानासारखे आम्ही आदेश पाळायचो.
मस्केजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. सुषमा तुम्हाला अंधारेताईंचा आणखी एक ऐका मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माझ्या आयुष्याची सुरुवात त्यावेळी बाळासाहेबांनी आदेश दिला होता, निखिल वागळे म्हणून जे आहेत की त्यांच्या सभा उधळायच्या, त्यांना भाषण करून द्यायचं नाही. तो आदेश पाळलेला मी वयाच्या 22व्या वर्षी माझ्यावर गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. मस्केजी, आता याच्यावर आदेशाचं पालन करणारे आम्ही आहोत. याच्यावर नेमका आदेश कोणी दिलेला होता आणि जे आदेश देणारे आहेत त्यांची काही प्रतिक्रिया येते का ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. सुषमा अंधारेताई, तुमचेही धन्यवाद. तर आपण बघतोय एकीकडे कुणाल कामरा यांना एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्याच्यानंतर शिवसैनिकांकडून तोडफोड केल्याचं दिसून आलेलं होतं आणि आता कुणाल कामरेने दुसरा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्याच्यामध्ये त्या तोडफोडीचाही व्हिडिओ शेअर केलेला आहे, एडिट केलेला आहे. त्यामुळे आता याच्यापेक्षाही जास्त तीव्र प्रतिक्रिया उमटतील असं नरेश मस्केंनी सांगितलंय. त्यामुळे बघावं लागेल. दरम्यान हे गाणं एडिट केलेलं नवीन गाणं नेमकं काय आहे तेही बघूया. हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल एक दिन. मन में अंधविश्वास, देश का सत्यानाश, हम होंगे कंगाल एक दिन. होंगे नंगे चारों ओर, करेंगे दंगे चारों ओर, पुलिस के पंगे चारों ओर एक दिन. मन में नथुराम, हरकते आसाराम, हम होंगे कंगाल एक दिन. होगा गाय का प्रचार, लेके हाथों में हथियार, होगा संघ का शिष्टाचार एक दिन.